नमस्कार. VAG अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत. नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कशा संदर्भात ते परिपत्रक आहे, ती माहिती पाहणार आहोत. आणि हे जे नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, त्यामुळं नवीन भरती करण्यासाठी शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि नवीन जाहिरात येण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडलेलं आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAG अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होऊन जाईल. चला तर मग आता आपण GRची जे काही परिपत्रक आलेलं आहे त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय 19 मे 2025 कालचं हे परिपत्रक आहे. आता विषय काय आहे या ठिकाणी पहा. तर विषय आहे गट क संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्याबाबत. आता हे सेवा प्रवेश नियम कशासाठी महत्त्वाचे असतात, तर ज्या एखादं पद आहे त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर त्या पदाची सरळ सेवा भरती कशी घ्यायची, पदोन्नतीने भरती कशी करायची, या संदर्भात माहिती दिलेली असते. तसंच अनुभवाची आवश्यकता आहे का, तर ही सर्व माहिती याच्यामार्फत कळत असते. आता पुढे पहा, माहिती काय दिलेली आहे ते. विषयांकित प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत माननीय आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील पदांचे सेवाप्रवेश नियम हे 10 ते 15 वर्षांपूर्वीचे आहेत. परिणामी तेव्हाची परिस्थिती व आत्ताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्यामुळे सेवाप्रवेश नियमात बदल किंवा सुधारणा करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदांचे सेवाप्रवेश नियम मसुदा तयार करताना नामनिर्देशन म्हणजे पाहिजे. नामनिर्देशन म्हणजे सरळ सेवा भरतीने होणारी भरती, पदोन्नती म्हणजे प्रमोशन आपलं, शैक्षणिक अर्हता, प्रत्येक पदाची शैक्षणिक अर्हता, अनुभव याबाबतच्या तरतुदी, तसेच सदर पदांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या मसुदा तयार करून शासन मान्यतेस्तव सादर करावायचा आहे. आता तुम्ही म्हणाल याचा आणि भरतीचा काय संबंध, तर त्याचं सांगतो मी तुम्हाला काय संबंध आहे ते. की जेव्हा नवीन भरती व्हायची असते, म्हणजे मी तुम्हाला जिल्हा परिषदचं उदाहरण देतो. 2023मध्ये जिल्हा परिषदची भरती झाली, तर ती जाहिरात यायच्या आधी असेच सेवा प्रवेश नियम त्याचे बदलण्यात आलेले होते. आणि आता हे सुद्धा सेवा प्रवेश नियम नवीन आत्ताच्या परिस्थितीनुसार त्यांनी तयार करायचं ठरवलेलं आहे. आणि ते पण किती लवकर करायचे ते पहा. तर इथं त्यांनी स्पष्ट दिले, सदर संवर्गाचे कर्तव्य व जबाबदाऱ्यासुद्धा मराठी मसुदा, सकल मराठी व इंग्रजी मसुदा टाइम्स न्यू रोमध्ये तयार करून 7 दिवसात म्हणजे तारीख 26/5/2025 पर्यंत सादर करायचं आहे. म्हणजे 7च दिवसामध्ये हे सेवा प्रवेश नियम तयार करून शासनाला द्यायचे आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर मग पुढे जाहिरात येण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे आता काय होईल माहिती आहे का याच्या पुढे, की 7 दिवसात हे जर सेवा प्रवेश नियम सबमिट झाले तर त्याच्यानंतर एक राजपत्र प्रकाशित होतं नवीन सेवा प्रवेश नियमांचं. मग त्यामध्ये आपल्याला सर्व पदांची पात्रता काय असणार आहे ती कळेल, शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर अनुभवाची अट कोणकोणत्या पदांसाठी ती कळेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळून जातील. त्यानंतर काय होईल की बिंदू नामावली तयार होईल. म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत वगैरे असं प्रत्येक विभागाची, प्रत्येक कार्यालयाची बिंदू नामावली तयार होईल. ती शासनाला मान्यता मिळेल आणि ती मान्यता मिळाल्यानंतर मग नवीन जाहिरात येईल. परंतु नवीन जाहिरात येण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल सार्वजनिक आरोग्य विभागानं टाकलेलं आहे. फक्त एकच विनंती आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळावी असे नियम ठेवा, अनुभवाची अट टाकू नका, एवढी शासनाला विनंती आहे. तर एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAG अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.